विजया काय सांगू बरं किस देवताने शिवाने असणार माझं चित्त चोरलं मन चोरलं बरं का. आणि परत असणारी पार्वती पाहायला लागली. परत आमचा हिमाचल सांगायला ये पार्वती पूजा कर आपल्याला गडबड वापस जायचं लवकर उशीर झालाय चला. पण आमच्या पार्वतीचं लक्ष मात्र एकच त्या शिवावर दुसरं काहीच सूत्र ना पार्वतीला आमच्या महाराज. शेवटी शंकरानं डोक्यावर थाप मारली आणि सांगितले पार्वती जब से देखा तुझे शिव बाबा जब से देखा तुझे शिव बाबा मैं तेरी दीवानी बनी रे मैं तेरी दीवानी बनी रे. जब से देखा तुझे शिव बाबा जब से देखा तुझे शिव बाबा मैं तेरी दीवानी बनी हूँ मैं तेरी दीवानी बनी हूँ. तेरे हुस्न का जादू जो चलाया मैं उसमें मस्तानी हो गई रे. तेरे हुस्न का जादू जो चलाया मैं उसमें मस्तानी हो गई रे. जब से देखा तुझे शिव बाबा जब से देखा जय हो जब से देखा तुझे शिव बाबा मस्त हो मैं तेरी यादों में दिल से तेरे चरण समाई हो रे. जब से देखा त्याने सांगितलं बस बस माहिती आम्हाला कर पूजा. आणि पूजा माझ्या पार्वतीने केली आणि हिमाचलाला सांगितलं हे हिमाचला आता हिला इथं आणलं साज याच्यानंतर पार्वतीला घेऊन येऊ नको का देवाला समाधी किंवा साधना करायची होते महाराज. पण ठीक आहे म्हणले. आणि मग भक्ताच्या अधीन झाल्याच्या नंतर असंच करता 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 एके दिवशी शिव आणि पार्वती संवाद करायचे. पुन्हा जयाविजय येत नव्हत्या आणि मग शिव बसले की पार्वतीने पाय चुरायचे वगैरे जवळ बसायचं गप्पा मारायच्या दोघच असणारे राहायचे आणि सख्य वाट सांग. त्यास पार्वतीने सांगितलं एकच करा देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. देने वाले सर्वप्रभु से
धनावर दौलत क्या मांगे, शिव प्रभु से मांगे तो नाम और इज्जत क्या मांगे। हर जन्म जन्म का पुकारा, पुकारा, आणि अशा पद्धतीनं आमच्या माता पार्वतीनं आणि काही दिवस निघून गेल्याच्या नंतर परत भगवान शिव पार्वती एकत्र यायचे आणि मग एके दिवशी देवाने सांगितलं, शिवानं सांगितलं, पार्वती जवळ आली, लाडात आली आणि लाडात आल्याच्या नंतर सांगितलं, हे देवा एक ऐका देवा. त्यावेळेस शंकराने सांगितलं, हे पार्वती काय म्हणालीस तू, मी काय कलियुगातला नवरदेव काय पोरगी मागायला जायला, कदापि होणार नाही, थोडं ट्रबल द्या, बेस जास्त झालाय. सांगितलं वाढव थोडा, सांगितलं मी काय कलियुगातला नवरदेव नाही, हा बेस्ट 6 वाजता आले पाहिजे आणि माझ्याबद्दल मागणी केली पाहिजे, भिक्षा मागितली पाहिजे, मुलगी द्या म्हणून. याने सांगितलं हे काही शक्य नाही बाबा. तिनं म्हणजे बघते मी कसं येत नाही तुम्ही. दॅट्स माय फायनल. निघते मी, याद राखा. होईल पोरगी मागितली म्हणून सासऱ्याला. रात्र गेली आणि सकाळी मत पालटलं, विचार केला आणि माझ्या भगवान शिवानं एक रूप धारण केलं. नगर में जोगी आया